हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो। हे 4 महिने देवाधिदेव महादेव या संपूर्ण सृष्टीचे पालक बनतात अशी धार्मिक मान्यता आहे। हा महिना महादेवाला समर्पित मानला जातो। खरं तर हिंदू धर्मात पूर्ण 4 महिने म्हणजेच चातुर्मास पाळण्याची पद्धत आहे, पण कालांतराने केवळ श्रावण महिन्यालाच महत्त्व राहिलं। आणि तुम्ही महादेवाचे भक्त असाल, त्यांची पूर्ण भक्तिभावाने पूजा करत असाल तर तुम्हाला हे माहित असेलच की शंकराला श्रावण महिना सर्वात जास्त आवडतो। धार्मिक श्रद्धेनुसार जो भक्त श्रावणामध्ये शंभू महादेवाची खऱ्या भक्तिभावाने पूजा करतो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते। पण तुम्ही कधी विचार केलाय का की शंकराला 12 महिन्यांपैकी फक्त श्रावण महिनाच का आवडतो? या महिन्यामध्ये मांसाहार करणं हे पूर्णपणे टाळलं जातं, पण यामागे नक्की कारण काय असेल? आज आपण या सगळ्याबद्दलच जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। भगवान शंकरांना प्रिय असणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते। महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात। ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने महादेवाची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे। आता उत्तर भारतीय पंचांगानुसार 22 जुलैला श्रावण महिना सुरू होतो, पण आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार आजपासून म्हणजेच 5 ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू झालाय। यावेळी 5 श्रावणी सोमवार असणार आहेत। पण 12 महिन्यांपैकी महादेवाला श्रावण महिनाच का आवडतो याबद्दल जाणून घेऊयात। याविषयी अनेक पौराणिक कथा आहेत। धार्मिक ग्रंथांनुसार माता सतीने प्रतिज्ञा केली होती की जेव्हाही ती जन्म घेईल तेव्हा पती म्हणून महादेवालाच प्राप्त करेल। यासाठी तिने पिता राजा दक्ष यांच्या घरी देह त्यागला आणि हिमाचल राजाच्या घरी पार्वतीच्या रूपात जन्म घेतला। असं मानलं जातं की माता पार्वतीने महादेवांना आपल्या पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे नंतर तिचा विवाह महादेवांशी झाला। म्हणून महादेवांना श्रावण महिना खूप आवडतो असं मानलं जातं। त्याचबरोबर श्रावण महिन्यातच भगवान शिव पृथ्वीवर अवतरले आणि त्यांच्या सासरी गेले होते। तिथे जलाभिषेक करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। प्रत्येक श्रावणात भगवान शिव त्यांच्या सासरच्या घरी येतात, भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात। दरवर्षी श्रावण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवर येतात, त्यामुळे महादेवाला हा महिना आवडतो असं मानलं जातं। तसेच धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपतात आणि चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवही निद्रिस्त असतात। आणि जेव्हा भगवान शिव झोपतात तेव्हा त्या दिवसाला शयनोत्सव असं म्हटलं जातं। या काळात भोलेनाथ त्यांच्या रुद्र अवतारात असतात। असं मानलं जातं की जेव्हा भगवान शिव आपल्या रुद्र अवतारात असतात तेव्हा ते खूप लवकर प्रसन्न होतात, परंतु या अवतारात ते त्वरित कोपण्याचीही शक्यता असते। म्हणून श्रावण महिन्यात भगवान शंकराचा रुद्राभिषेक केला जातो। त्यामुळे या पूजेने ते प्रसन्न होऊन सर्वांना आशीर्वाद देतात। यामुळे महादेवांना श्रावण महिना प्रिय आहे असं मानलं जातं। हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे। त्याचप्रमाणे सोमवार हा महादेवाला समर्पित आहे। असं मानलं जातं की सोमवारी व्रत आणि पूजा केल्याने महादेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात। पण याचं कारण काय? सोमवारी असं काय विशेष आहे की हा दिवस महादेवाला समर्पित आहे? याबद्दलही आपण जाणून घेऊया। सोमवार म्हणजेच भोलेनाथाच्या पूजेचा दिवस। या दिवशी महादेवाची आराधना केल्याने देव खूप प्रसन्न होतो आणि भक्तांची झोळी आनंदाने भरतो असं मानलं जातं। आठवड्याच्या 7 दिवसांमध्ये सोमवार हा फक्त भगवान शिवाच्या उपासनेसाठीच का समर्पित आहे याचे अर्ध रहस्य या दिवसाच्या नावातच दडलंय। सोमवार मधील सोम म्हणजेच चंद्र, जो स्वतः भगवान शिवाच्या जटांमध्ये आहे। सोमचा दुसरा अर्थ कोमल असाही आहे आणि भोलेनाथ हे सौम्य स्वभावाचे मानले जातात। सोमवार नावात आणखी एक अतिशय महत्त्वाचं रहस्य दडलेलं आहे। जेव्हा आपण सोमवारचा उच्चार करतो तेव्हा त्यात ओम देखील येतो। सोमवार मध्ये ओम देखील समाविष्ट आहे आणि शिव शंभू हे स्वतः ओमकार आहेत। त्यामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो। यामागे सनातन धर्माची पौराणिक कथाही आहे।
कथेनुसार या दिवशी चंद्रदेवाने महादेवाची पूजा केली होती आणि महादेवाने प्रसन्न होऊन चंद्रदेवांना क्षयरोगापासून मुक्त केलं होतं। या कारणास्तव सोमवार भोलेनाथाच्या पूजेसाठी समर्पित आहे। पण श्रावण महिना आला की बऱ्याच जणांचा हिरमोड होतो, तो म्हणजेच मांसाहार सोडण्याच्या परंपरेमुळे। हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्यात मांसाहार करणं वर्ज्य ठरवण्यात आलंय, म्हणजे या महिन्यात मांसाहार करू नये असं सांगितलं जातं। सध्याच्या काळात पाहिलं तर प्रत्येक परंपरेला विज्ञानाची जोड देण्यात आली, त्यामुळे श्रावणात मांसाहार न करण्यामागेही काही महत्त्वाची वैज्ञानिक कारणं आहेत। यात महत्त्वाचं कारण म्हणजेच वातावरणात झालेला बदल। या ऋतूमध्ये आपली पचनक्रिया कमकुवत होते आणि अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती असते। विशेषतः पावसाळ्यात जेव्हा वातावरणात जलजन्य आणि हवेतून होणाऱ्या जीवाणूंचं संक्रमण वाढलेलं असतं। तसेच हा काळ प्राण्यांच्या प्रजननाचा काळ मानला जातो, त्यामुळे या काळात जर प्राण्यांची हत्या केली तर त्यांच्या प्रजातींना धोका निर्माण होऊ शकतो। तसेच अशात या काळात उपवास केल्याने तुमचं शरीर केवळ डिटॉक्सिफाय होत नाही तर तुमचं मनही शांत होतं। त्यामुळे या काळात मासे किंवा अन्य मांसाहार खाण्यास मनाई केली जाते। आता पौराणिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात महादेवाची मनोभावे आराधना व्रतवैकल्य केल्याने महादेवाची आपल्यावर कृपा राहतेच, तसेच तुमचे सर्व संकट सुद्धा दूर होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं। भक्तिभावाने भरलेला हा महिना यंदा 5 ऑगस्टला म्हणजेच आजपासून श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू झालाय। तर 3 सप्टेंबर 2024 ला श्रावण अमावस्येच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे। त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या श्रावण महिन्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा। तत्पूर्वी इथेच थांबूयात, असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।